भाग 8. आपल्या तनमनातील बंधने तोडून आपण स्वतंत्र झालो आहोत असं रीनाला वाटायला लागलं होतं. आपण एका अनोळख्या जगात आलो याचे भान तिला राहिलं नव्हतं. तिला इथलं सारंच आपलं वाटत होतं. ती एका वेगळ्याच आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत होती. तिने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराकडे पाहिलं. तिच्या शरीरावर एक कुंचकी व कमरेवर वस्त्र होतं. गळ्यात उंची अलंकार होते. पुरातन काळातील एखादी लावण्यवती स्वभावित असा तिचा अंगावर उंची आभूषणे वस्त्रे दिसत होती. तिला आपण कुठल्या तरी जुन्या कालखंडात गेल्याचं असल्याचं वाटत होतं. ती उठली आणि समोरच्या मोठ्या हॉलमध्ये शिरली. तिथे अनेक स्त्री पुरुष आपापसात संवाद साधत होते. तिला चित्र दिसले. त्या सगळ्यांचा पोशाख हा पुरातन काळातला वाटत होता. ती भारावलेल्या स्थितीत सभोवतालचे जग पाहायला लागले. तिथे असलेल्या स्त्रिया पुरुषासारख्याच रीना पोशाख होता. ते सभोवताली काय चाललंय हे तिला जाणून घ्यायचं होतं. एक गोड पेय घेतल्यामुळं तिला आपला भूतकाळ आठवत नव्हता. ती फक्त वर्तमान काळात जगत होती. तिला इतर लोकांशी बोलायचं होतं, पण तिथला प्रत्येक जण आपल्या कामात गुंतलेला होता. ती हॉलच्या मधोमध उभी होती, पण तिची नजर भिरभरत होती. तितक्यात एक पिळदार शरीर असलेल्या तरुणाला कामिनी कोणाला शोधतेस ती स्वतःची ओळख झाली होती. ती कामी नव्हती. काही नाही, मला काय चाललंय हे समजून घ्यायचं होतं. तुला खरंच काही माहीत नाही का? नाही, आणि मीही तुलाही ओळखत नाही. तो हसला. काही हरकत नाही कामिनी, मी मदन. येथे आज आपल्या नगरातील सर्व सुंदर स्त्री पुरुषांना बोलावलं आहे. कशासाठी? ती सरळच विचारत होती. आपल्या नगराचा रिवाज आहे. महिन्यातून एक दिवस नगरातील सर्व तरुण सुंदर स्त्री पुरुषांना आम्ही आमंत्रित करत होतो, आणि यातीलच काही लोकांना आमच्या दरबारात आम्ही आमच्या सेवेसाठी ठेवतो. मग आम्ही जे सांगतो ते त्यांना ऐकावं लागतं, आणि जर कोणी नाही ऐकलं तर परिणाम भयंकर असतात. कामिनी मदनाच्या शब्दाकडे लक्ष देऊ नाही करत होते. हळूहळू ती या संस्थानातील एका लावण्यवती झाली होती, आणि तिला तिचा भूतकाळ आठवत नव्हता. ती फक्त वर्तमान काळाची अनुभूती घेत होती. मदन तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, मी तुझी निवड केली आहे. कशासाठी? माझी सेवा करायची म्हणून. म्हणजे नेमकी मी काय करायचं आहे? मी सांगेन ते. सर ती शांत झाली. मग तो म्हणाला, चल माझ्यासोबत. ती तिच्या मागे चालू लागली. तो आता बंगल्याच्या कोपऱ्यातील मध्यभागी आले होते. तिथे पाण्याचे कारंजे ओढत होते. कृत्रिम बनवलेल्या दगडाच्या झऱ्यातून पाणी खळखळत होते. त्या खळखळण्याचा आवाज नाद मनाला आला रे वाटत होता. ते तिथल्या खडकावर बसले. तो तिच्या डोळ्यात पाहून तू खूप सुंदर आहेस, ही सुखावली. मदनसारखा राजबिंडर रूप असलेला तरुण तिची प्रशंसा करीत होता. त्यांनी तिचा हात घेतला. त्याच्या हाताचा उबदार स्पर्श तिला सुखवत होता. काय म्हणे, जरी मला तुझ्याकडून माझी सेवा करण्याचा अधिकार असला तरी मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच करणार नाही. तुम्हाला खूप आवडलीस. तिने त्याचा हात हलकेच दाबला. याचा अर्थ तिला हे जो आवडला होता. तो हलकेच तिच्या ओठाकडे वळला, आणि आपले डोळे हलकेच मिटले. ओठावर ओठ टिकताच तिच्या अंगात एक वेगळी चेतना निर्माण झाली. तिने त्याच्या ओठाचे रिस्पॉन्स सुरू केले. हळूहळू ते आता प्रणय रसात तो निघत होते. वर्षाची भाषा ती बोलायला लागले होते. वर्षाची वस्त्राची ऊर्जा आता त्यांना नकोशी झाली होते. त्यांनी पूर्ण उतरवले होते. आता ते मुक्त तळ्यातील राजहंसाच्या जोड्याप्रमाणे व्यवहार करायला लागले होते. अशा आनंद तिने आयुष्यात पहिल्यांदा घेत होती. इथे नैतिक अनैतिक असे काही नव्हते. परिणामी भय लज्जा असे काही नव्हते. फक्त शरीराची मनाची तृप्ती हे प्राप्त करीत होते. कितीतरी वेळ अंगसंग केल्यावर ते दोघे तृप्त झाले होते. ते कितीतरी वेळ असेच पडून होते. आपण कुठे आहोत आणि काय करीत आहोत यांची भान त्यांना होते. हळूहळू ती भानावर येत होती. तिला जाणीव होती की ती काय म्हणून आहे तर ती रीना आहे. ती उठली. तिने सभोवताली पाहिलं. तिथे कोणीच नव्हते. मात्र रीनाने प्रदान केलेले वस्तू तिथे होते. तिने पटकन उठून आपली वस्तू प्रदान केले. ती काहीशी गोंधळून गेली होती. रात्रीचा राजमहल, ती पुरातन काळातील स्त्री पुरुष असे तिथे कोणीच नव्हते. ती बाहेर आली. तिने एक साफसफाई करणारी बाई तिलाही दिसली. तिला मदनबद्दल काही विचारावे असे तिला वाटले की तिच्याकडे गेली. बाई, येथे मदन सर कुठे भेटतील?
कोण मदन सर? माफ करा, मला नाही माहीत. ती सकाळी येऊन साफसफाई करून जाते. बाकी ते सगळे कोणी नसते. इथे माझ्या लक्षात आले. तिला विचारण्यात काय फायदा नाही. मला एक ग्लास पाणी मिळेल का? बसा आणते. ते असं म्हणून ते आत गेले व पाणी घेऊन आले. पाणी पिल्यानंतर तिने फोन करणार व टॅक्सी ड्रायव्हरला लावला. हॅलो दीना, हिना बात कर रहीम, कल आपसे बात हुई थी याद है? मॅडम बोलो मुझे पिकअप करो, जहाँ छोड़ आता. ठीक आहे, ठीक 15 मिनिट आता. ठीक आहे. तू विचार करायला लागली. जे पाहिलं ते सत्य होते की स्वप्न? कोण होते ती लोक? मधून कुठे असतो? खूप वेदना, खूप देखणा पुरुष होता. त्याला पुन्हा भेटायला हवे ती विचारत होती. तितक्यात फोनची रिंग वाजली. आ गया हूँ, टॅक्सी ड्रायव्हर बोलत होता. ठीक आहे, वही रुको. तिने स्वतःला नीटनेटकी केल्याने त्या लोखंडी गेटच्या दिशेने चालायला लागले. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली? ही कथा जर आवडली तर कथेला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, एक परस्त्री दुसऱ्या पुरुषाला भेटण्यासाठी एका राजमहालामध्ये गेलेली आहे आणि तेथील हा छोटासा प्रसंग आणि त्यातून पुढील भाग आपण पुढल्या भागामध्ये. धन्यवाद.